परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्रीमद गुरुचरित्र ग्रंथ अध्याय 28. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. सर्वदेवताभ्यो नमः. श्री सद्गुरवे नमः. नामधारक म्हणे सिद्धासी, पुढील कथा सांग आम्हासी. उल्हास माझे मानसी, गुरुचरित्र अतिगोड. सिद्ध म्हणे नामधारका, कथा असे अतिविशेष. ऐकता जाती सर्व दोष, ज्ञान ज्योती प्रकाशे. श्री गुरु म्हणती पतितासी, आपुले पूर्व जन्म पुससी. सांगेन ऐक परियेसी, चांडाल जन्म होणार गती. पुण्य पापांची गती, आपुले आर्जव भोगिती. कर्म विपाकी असे ख्याती, नीच श्रेष्ठ कर्मानुसारी. विप्र क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण, यांचे पासाव चांडाल वर्ण. उपजला सता ज्ञातिहीन, जाती विभाग कर्मापरी. विप्र स्त्रिये पासी देखा, शूद्र जाय व्यभिचारिका. पिंड उपजे तो चांडालिका, 16वी जाती चांडाल. हे मूळ उत्पत्तीचे लक्षण, नाना दोषांचे आचरण. तेणे हीन जन्म घेणे, विप्राधिचारी वर्णांची. या दोषाचा विस्तार, सांगतो की सविस्तर. विप्रे करिता अनाचार, हीन जन्म जाती पावे. गुरु अथवा माता पिता, सांडोनी जाय तत्वता. चांडाल जन्म होय निरुता, सोडिता कुल स्त्रियेसी. कुलदेवता सोडोनी एका, पूजा करी आणिका. तो होय चांडाल देखा, सदा अनृत बोले नर. सदा जीव हिंसा करी, कन्या विक्रय मनोहरी. लटिकेची आपण प्रमाण करी, तोही जन्मे चांडाल योनी. शूद्र हस्ते करी भोजन, अश्व विक्रय करी ब्राह्मण. तोही चांडाल होय जाण, सदा शूद्र संपर्के. शूद्र स्त्रीसी सदा संग, नित्य असे दासी योग. गृह भांड आतळती त्याग, तेणे देव पितृ कर्मे करी. तोही पावे हीन योनी, जो का अग्नि घाली राणी. गाय बासरांसी विघडोनी, वेगळी करी तोही होय चांडाल. सोडी आपुल्या जननी ते, आणि मारी लेकराते. वेगळी करी आपुल्या सत्ते, तोही जन्मे चांडाल. बैलावरी विप्र बैसे, शूद्रान्न जेवी हर्षे. चांडाल होय भरवसे, ऐसे म्हणती श्री गुरु. विप्रतीर्थास जावोन, श्राद्धादीन करी जाण. परान्न प्रतिग्रह घेणे, तो होय चांडाल. षटकर्मे रहित विप्र देखा, कपिला गायीचे दुग्ध ऐका. न करिता अभिषेका, क्षीरपान जो करी. तोही पावे चांडाल योनी, तुळसी पत्रे ओरपोनी. पूजा करी देवा लागूनी, शालिग्राम शूद्रे भजलिया. न सेवीच माता पिता, त्यजी त्यासी न प्रतिपाळिता. चांडाल होय जन्मता, सप्तजन्मी कृमी होय. पहिली एक स्त्री असता, दुजी करोनी तिसी त्यजिता. होय जन्म त्यासी पतिता, आणिक सांगेन एक नवल. श्रमोनी अतिथी आला असता, वेद म्हणवोनी अन्न घालिता. जन्म पावे हा तत्वता, चांडाल योनी परियेसा. योग्य विप्राते निंदिती, आणिक जाती पूजिती. चांडाल योनी जाती, वृत्ती लोप केलिया. तळी विहिरी फोडी मोडी, शिवालयी पूजा तोडी. ब्राह्मणांची घरे मोडी, तोही जन्मे पतितकुळी. स्वामी स्त्रियेसी, शत्रु मित्र विश्वास स्त्रीसी. जो करी व्यभिचारासी, तोही जन्मे पतितागृही. दोघी स्त्रिया जयासी, त्याते ठेवी प्रपंचेसी. अतिथी आलिया अस्तमानासी, ग्रास न देतोही पतित होय. त्रिसंध्या समयी देखा, जो विप्रजेवी अविवेका. भाक देऊनी फिरे निका, तो जन्मे चांडाल योनी. राजे देती भूमी दान, आपण घेती हिरोन. संध्याकाली करी शयन, तोही होय चांडाल. वैश्वदेव काली अतिथीसी, जो करी दुष्टोत्तरेसी. अन्न न देई तयासे, कुक्कुट जन्म होवोनी उपजे. गंगा तीर्थांची निंदा करी, एकादशी भोजन करी. स्वामीस सोडी समरी, चांडाल योनी तया जन्म. स्त्री संभोगी परवणीसी, अथवा हरिहरा दिवशी.
वेद शिकवी शूद्रासी चांडाल योनी जन्म पावे. मृत्यू दिवसी न करी श्राद्ध केले पुण्य सांगे प्रसिद्ध. वाटेकरांसी करी भेद चांडाल योनी जन्म पावे. ग्रीष्मकाली अरण्यात पोई घालिती ज्ञानवंत तेथे विघ्न जो करी तोही जन्मे चांडाल योनी. नाडी भेद न कळता वैद्यकी जाणोनी औषधे दे आणिकी तो होय महापातकी चांडाल योनीत संभवे. जारण मारण मोहनादी मंत्र जपती कुबुद्धी जन्म चांडाल होय त्रिशुद्धी. वेदमार्ग त्यजिता विप्रे. श्री गुरुसी नर म्हणे कोण हरिहरा ते निंदे जाण. अन्य देवतांचे करी पूजन तो नर पतित होय. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आपुले कर्म त्यजूनी मंद आणिक कर्म आचरे सदा तोही होय चांडाल. शूद्रापासूनी मंत्र शिके त्यासी घडती सर्व पातके. गंगोदक क्षीरोदके श्वानचर्मी घातले परी. विधवा स्त्रीशी संग करी शिव्या देऊन अतिथी जेववी घरी. श्राद्ध दिनी पिंड न करी चांडाल योनी तो जन्मे. माता पिता गुरु द्वेषी तो जन्मे चांडाल योनीसी. आणिक जन्म पाप वंशी उपजो नियती परियेसा. गुरुची निंदा करी हर्षी सदा असे विप्रद्वेषी. वेद चर्चा करी बहुवशी तो होय ब्रह्मराक्षस. भजे आपण एक दैवत दुजे देव निंदा करीत तो होय अपस्मारित. दरिद्र रूपे पीडतसे माता पिता गुरुवर जोन. वेगळा होय स्त्री आपण बेरडाचे पोटी उपजोन. रोगी होऊन राहतसे चला वेद दूषी आपण. अवमानित ब्राह्मण कर्म भ्रष्ट होय जाण आपण. मूत्र कृच्छ्र रोगी होय लोकांचे वर्मकर्म आपण. सदा करी उच्चारण हृदय रोगी होय जाण. महाकष्ट भोगी तसे गर्भपात करी स्त्रियेसी. वांझ होवोनी उपजे परियेसी. पुत्र झालिया मरती त्वरेसी गर्भपात करू नये. धर्मशास्त्रादी पुराण सांगता नायके जाण. आणिक जेविता दृष्टी आपण बहिरट होवोनी उपजे. पतिता सवे करी इष्टती गर्दभ जन्म पावती. त्यासी रस औषधे देती मृगयोनी जन्मेतो. ब्रह्महत्या केली जरी क्षयरोगी होय निर्धारी. सुरापानी ओळखा परी श्यामदंत उपजेल. अश्ववध गोवध करिता वांझज्वरी होय निश्चिता. सवेची होय अनुतप्तता दोष काही नाही त्यासी. विश्वासघातकी नरासी जन्म होय ऐसा त्यासी. अन्न जेविता वांती उर्वशी अन्न वैरी तो होय. सेवक एकाचा चाळवून घेवून जाती जे जन. त्यासी होय जाण बंधन कारागृह भोगी तसे. सर्पजाती मारी नर सर्पयोनी पुढे निर्धार. ऐसे दोष अपार आता तस्कर प्रकरण सांगेन. स्त्रिया ते चोरून घेऊन जाय मतिहीन जन्म होय. सदा क्लेशी आपण होय अंती जाय नरकासी. सुवर्ण चोरी करी नर प्रमेह व्याधी होय निर्धार. पुस्तक चोरिता नर अंध होऊन उपजे देखा. वस्त्र चोरी जरी करी श्वी त्रिरोगी होय निर्धारी. गणद्रव्य चोरी करी ब्रह्मांड पुराणी बोलिले असे. परद्रव्य अपहार देखा परदत्तापहार विशेषा. परद्वेषी नर ऐका धान्य अपुत्री होऊन उपजे. अन्न चोरी केलिया देखा गुल्म व्याधी होय ऐका. धान्य करील तस्करिका रक्तांग होय दुर्गंध शरीर. का एखादा तैल चोरी तोही दुर्गंधी पावे शरीरी. परस्त्री ब्रह्मस्व अपहारे ब्रह्मराक्षस जन्म पावे. मोती माणिक रत्ने देखा चोरी करी नर ऐका. हीन जातीसी जन्मनिका पावे नर अवधारा. पत्र शाखादी फळे चोरी खरुजी होय अपरंपारी. रक्तांगी होय निर्धारी गोचिड होय तो नर. कांस्य लोह करपास लवण तस्करिता नरा जाण. श्वेतकुष्ठ होय निर्गुण विचारो राहटावे. देवद्रव्यापहारी देखा
देव कार्य नाश अपहार देखा, पंडरोगी तो निका, फळ चोरी विद्रूपी, परनिक्षेप चोरी करी देखा, करिता होय सदा शोका, धन तस्कर उंष्ट्र ऐका, जन्म पावे अवधारा, फल चोरी होय वनचर, जल चोर ही होय कावळा थोर, गृहोपकरणे तस्कर, काक जन्म तो पावे, मधु तस्कर अवधारी, जन्म पावे होय घारी, गोरस करी चोरी, कुष्ठी होय परियेसा, श्री गुरु म्हणती पतिदासी, जन्म पावे ऐसिया दोषी, आता सांगेन व्यभिचार प्रकरणेसी, शांती परवी बोलिले असे, परस्त्री आलिंगिया देखा, शतजन्म श्वाननिका, पुढे मागोती सप्तजन्मिका, भोगी दुःखा अवधारा, परस्त्री योनी पाहे दृष्टीने, जन्मे तो अंधत्वपणे, बंधुभार्या संपर्क करणे, गर्दभ जन्म तो पावे, तो ही जन्म सोडोनी, निघोनी जाय सर्पयोनी, पुन्हा नरकी जावोनी, नाना कष्ट भोगी तसे, सखी भार्या सवे ऐका, मातुल स्त्री असे विशेखा, एखादा करी संपर्का, श्वानयोनी जन्म पावे, परस्त्रियांचे वदन, न करावे कदा अवलोकन, कुबुद्धी करिता निरीक्षण, चक्षुरोगी होऊनी उपजे, आपण असे शूद्र जाती, विप्रस्त्रीशी करी रती, ती दोघेही कृमी होती, हे निश्चित अवधारा, सदा शूद्र संपर्क करी, याची स्त्री व्यभिचारी, जन्म पावे हो कुतरी, महादोष बोलिलासे, ऐसे तया पतिता प्रती, श्री गुरु आपण निरोपिती, ऐकत होता त्रिविक्रम भारती, प्रश्न केला श्री गुरुसी, स्वामी निरोपिले धर्म सफळ, ऐकाता होय मन निर्मळ, जरी घडले एक वेळ, पापदाय कवणे परी, श्री गुरु म्हणती त्रिविक्रमासी, प्रायश्चित्त असे पापासी, पश्चात्ताप होय जयासे, पाप नाही सर्वथा, पाप असे थोर केले, अंतःकरणी असेल खोचले, त्यासे प्रायश्चित्त भले, कर्म विपाकी बोलिले, प्रायश्चित्तांची विधाने, सांगेन ऐका स्थिर मने, अनेक ऋषींची वचने, ती सांगेन ऐका तुम्ही, प्रथम भावा ब्रह्मदंड, तेने होय पापखंड, गोदाने सालंकृत अखंड, अशक्तत्रयी द्रव्य द्यावे, निष्क अथवा अर्धनिष्क, सूक्ष्म पाप पावनिष्क, स्थूल सूक्ष्म असेल पातक, तेने विधी द्रव्य द्यावे, अज्ञानकृत पापासी, पश्चात्तापे शुद्धिपरियेसी, गुरुसेवा तत्परेसी, केलिया गुरु निवारी, नेणता पाप केलियासी, प्रायश्चित्त असे परियेसी, प्राणायाम द्विशतेसी, पुण्यतीर्थी 10 स्नाने, 3 गुंजा सुवर्ण द्यावे, नदी आचरावे 2 गावे, सौम्य पातक याची भावे, जाती पापे परियेसी, स्त्री पुरुष दोघात एक, करीती पाप पुण्य दोष, दोघेही पडती दोषात, दोघे आचरावे प्रायश्चित्त, आणिक एक असे प्रकार, जेणे होय पाप दूर, गायत्री जप 10 सहस्र, करावा तेणे वेदमंत्र, याचे नाव गायत्री कृच्छ्र, महादोषी करी पवित्र, ऐसे करावे विचित्र, श्री गुरु सांगती त्रिविक्रमासी, प्राजापत्य कृच्छ्र देखा, असे विधी अतिविशेषा, भोजन करावे मुक्त एका, अथवा अयाचित भिक्षा, उपवास करावे 3 दिवस, स्मरावे श्री गुरुचरणांच, येणे जाती सौम्य दोष, जे आपणासी सामान्य, अतिकृच्छ्र असे एक चित्ते मुनी ऐक, दोष असतील सामान्यक, अज्ञानेची केलिया, अन्न घ्यावे 27 ग्रास, सकाळी 12 रात्री 15, अथवा 2 अष्टग्रास, अयाचित अन्न द्यावे, ऐसे सौम्य पातकासी, विधी असती परियेसी, मास 1 नेमेसी, अंजुली 1 जेवावे, उपवास 3 करावे देखा, प्रकार सांगेन आणिका, 3 दिवस उपोषका, घृतपारणे करावे, 3 दिवस घृत घेबोनी, क्षीर घ्यावे दिवस 3 दिवस वायुभक्षोनी, पुन्हा क्षीर 1 दिवस, अथवा असेल अशक्त, तयासी असे 1 व्रत, तीळ गुळ लाह्या पीठ, उपवास 1 करावा, पूर्ण कृच्छ्र करा ऐसी, परुणोदक घ्यावे प्रतिदिवशी, करावे तितके उपवासे,
पश्चात्तापे प्राशन कीजे। कमल बिल्व अश्वत्थ कुशोदक बिंदु नित्य पान करावे सत्य पर्णकृच्छ्र परियेसा। आणिक एक प्रकार करी चांद्रायण आचार कुक्कुटांड प्रमाण आहार ग्रास घ्यावे वर्धवानी। अमावस्येसी एक ग्रास पौर्णिमेसी पंचदश कृष्णपक्षी उतरत दुसरे मासी हविष्यान्न। आपुले पाप प्रगटूनी उच्चारावे सभास्थानी पश्चात्तापे जळूनी पाप जाय अवधारा। आता सांगेन तीर्थकृच्छ्र यात्रा करावी पवित्र वाराणसी श्वेत पर्व स्नान मात्रे पापे जाती। वरकड तीर्थी गेलियासी गायत्री जप सहस्रेसी पाप जाय त्वरेसी अगस्ती वचन बोलिले असे। समुद्र सेतु बंधेसी स्नान केलिया परियेसी भ्रूणहत्या पापनाशे कृतघ्नाधिपातके विधिपूर्वक शुचीसी जपकोटी गायत्रीसी ब्रह्महत्या पापनाशी ऐसे त्रिविक्रम एकचित्ते। लक्ष गायत्री जप केलिया सुरा पान पाप जायलया सुवर्ण चोरी केलिया 7 लक्ष जपावे। अष्टलक्ष गुरु तल्पगासी गायत्री जपता पापनाशी। आता सांगेन परियेसे वेदाक्षरे पाप दूर पवमान सूक्त चत्वारी पठन करिता ब्रह्महत्या दूरी इंद्रमित्र अवधारी एकमासे जपावे। सुरापानादि पातके जातील येडे सूक्तके शुनशेपा नाम सूक्ते स्वर्णहरा पापजाय। पवमान शन्न सूक्त पठन करिता हविष्योक्त मास एक पठत गुरुतल्पगादिक हरती। पंचमास 6 मास मिताहार करुनी पुरुष सूक्ते कर्मनाश पंचमहापापे नासती। त्रिमधु म्हणजे मंत्र सूक्त सुवर्णा त्रिनास्त मंत्र जपावे नाचिकेत समस्त पातके प्रायश्चित्त। नारायण पन्न देखा जपावे भक्तिपूर्वका नाशी पंचमहापातका प्रीतिपूर्वक जपावे। त्रिपदा नाम गायत्रीसी जपती जे भक्तीसी अघवनषण त्रिरावृत्तेसी सप्तजन्म पापजाय। अपाम मध्यपन्नासी तद्विष्णु नाम सूक्तेसी जपती जे जनभक्तीसी सप्तजन्म पापजाय। आणिक असे विधान देखा अज्ञानकृत दोषाधिका अनतप्त होवो निविशेषा पंचगव्य प्राशन कीजे। गोमूत्र गोमय क्षीर दधी घृत कुशसार विधिमंत्रे घ्यावे निर्धार पहिले दिनी उपवास। नीलवर्ण गोमूत्र कृष्ण गोमय पवित्र ताम्र गायत्रीचे क्षीर श्वेतधनुचे दधी घ्यावे। कपिला गायीचे दूध बरवे ऐसे पंचगव्य बरवे घ्यावे। एकेकाचे क्लप्त व्हावे सांगेन सर्व अवधारा। गोमूत्र घ्यावे पावशेर अंगुष्ठ पर्व गोमय पवित्र क्षीर पावणे 2 शेर दधी 3 पाव घ्यावे। घृत घ्यावे पावशेर तितुकेच मिळवावे कुशनीर। घेता मंत्र उच्चार विस्तारोनी सांगेन कुशांसहित सहारसे एकेकासी मंत्र पृथक असे। प्रथम मंत्र इरावती असे इदम विष्णुदजा देखा। मानस्तोक मंत्र तिसरा प्रजापति चतुर्थ अवधारा पंचम गायत्री उच्चारा 6वी व्याहृति प्रणव पूर्वका। ऐसे मंत्रोनी पंचगव्य प्यावे अनुतप्त एक भाव अस्थिगत चरमगत पूर्व पापे जाती अवधारा। गायी न मिळता इतुके जिन्नसी कपिला गाय मुख्य परियेसी दर्शन मात्रे दोषनाशी कपिला गायी उत्तम। पंचमहापातक नावे ब्रह्महत्या सुरापान जाणावे स्वर्णस्तेय गुरुतल्पग जाणावे। 5वा त्या सवे मिळालेला 4घे पातकी देखा 5वा तया मिळता देखा। त्या सहित पंचमहापातका आहे ती पापे परियेसा। सुरापानी ब्रह्मघातकी सुवर्णस्तेय गुरुतल्पकी 5वा महाघातकी जो सानुकूळ मिळेतो। ऐसे पातक घडे जासी प्रायश्चित्त परियेसी गुरुसंतोषी अनुग्रहे पुनित। एखादा वेदशास्त्रज्ञ स्वधर्माचारे अभिज्ञ त्याच्या अनुग्रहे पापघ्न पुनीत होय अवधारा।
ऐसे श्री गुरु त्रिविक्रमासी प्रायश्चित्त सांगती परियेसी सकल विप्र संतोषी ज्ञान प्रकाशे होती. श्री गुरु म्हणती पतितासी पूर्वी तू विप्र होतासी. माता पिता गुरु दूषी तेणे होय चांडाल जन्म. आता सांगतो ऐक स्नान संगमी मास एक. केलिया दोष जाती निशंक पुन्हा विप्र जन्म होसी. पतित म्हणे स्वामीसी तव दर्शन जाहले आम्हासी. कावळा जाता मानसासी राजहंस तो होतसे. तैसे तव दर्शन मात्रे पतित झाली सकळ गात्रे. तारावे आता त्वा कृपा पात्रे शरणागतासी. परिसलागता लोखंडासी सुवर्ण होय तत्क्षणेसी. सुवर्ण मागुती लोहासी केवी मिळे स्वामिया. तव दर्शन सुधारसी आपण झालो ज्ञान राशी. अभिमंत्रोनी आम्हासी विप्रांमध्ये मिळवावे. ऐकोनी तयाचे वचन गुरु बोलती हासोन. तव देह जातीहीन विप्रकेवी म्हणतील. पतिताच्या गृहासी उपजोनी तू वाढलासी. ब्रह्मत्व केवी पावसी विप्रनिंदा करीतील. पूर्वी ऐसा विश्वामित्र क्षत्रिय वंशी गांधीपुत्र. तपोबळे म्हणवी पवित्र म्हणे तो विप्र आपणा. ब्रह्मयाची शतवर्षे तप केले महाक्लेशे. त्याचे बळे म्हणवी तसे ब्रह्मर्षी आपणा. इंद्रादी सुरवरांसी विनविता झाला परियेसी. आपणा ते ब्रह्मर्षी म्हणा ऐसे बोलतसे. देव म्हणती तयासी आम्हा गुरु वशिष्ठ ऋषी. जरी तो बोले ब्रह्मर्षी तरी आम्ही अंगीकारू. मग त्या वसिष्ठासी विनवी विश्वामित्र ऋषी. विप्र म्हणा आपणासी केले तप बहुकाळ. वसिष्ठ म्हणे विश्वामित्र क्षत्रिय तपास अपात्र. देह टाकोनी मग पवित्र विप्रकुळी जन्मावे. मग तुझा होईल व्रतबंध होईल गायत्री प्रबोध. तधी तुवा होसी शुद्ध ब्रह्मर्षी नाम तुझे. काही केल्या न म्हणे विप्र मग गोपला विश्वामित्र. वसिष्ठाचे शतपुत्र मारिता झाला तयेवेळी. ब्रह्मज्ञानी वसिष्ठ ऋषी नव्हे कदा तामसी. अथवा न म्हणे ब्रह्मर्षी तया विश्वामित्रासी. वर्तता ऐसे एके दिवशी विश्वामित्र कोपेसी. हाती घेऊन पर्वतासी घालू आला वसिष्ठावरी. विचार करीत मागुती मनी जरी बधीर वसिष्ठ मुनी. आपणा ते न म्हणे कोणी ब्रह्मर्षी म्हणून या. इंद्रादी देव समस्त ऋषी म्हणती वसिष्ठ वाक्या सरसी. आपण म्हणो ब्रह्मर्षी अन्यथा नाही म्हणून या. ऐसा वसिष्ठ मुनीसो मारितायासी फार दोष. म्हणून टाकी गिरिवरास भूमीवरी परियेसा. अनुतप्त झाला अंतःकरणी वसिष्ठे ते ओळखोनी. ब्रह्मर्षी म्हणोनी पाचारिले तये वेळी. संतोषोनी विश्वामित्र म्हणे बोल बोलिला पवित्र. म्हणे घरी अन्न मात्र तुम्ही घ्यावे स्वामिया. संतोषोनी वसिष्ठ तया लागी बोलत. म्हणे शरीर हे निभ्रांत सूर्यकिरणी पचवावे. विश्वामित्रे अंगीकारिले सूर्यकिरणे देहा जाळिले. सहस्रकिरणी तापले देह सर्व भस्म झाला. विश्वामित्र महामुनी अतिसामर्थ्य अनुष्ठानी. पहिला देह जाळोनी नूतन देह धरियेला. ब्रह्मर्षी तेथोन विश्वामित्र झाला जाण. सकळांसी मान्य महाराज. मग म्हणती सकळ मुनी विश्वामित्र महाज्ञानी ब्रह्मर्षी म्हणून झाला त्रिभुवनी प्रख्यात. या कारणे तव देह विसर्जावा जन्म इह. अनुतप्त तव भाव ब्रह्मकुल भाविसी. ऐसे तया पतितासी बोधिता गुरुपरियेसी. लाधले सुख त्यासी त्याच्या मानसी नये काही. निधान सापडे दारिद्र्यासी तो का सांडील संतोषी. अमृत सापडता रोग्यासी का सांडील जीवित्व. एखादे ढोर उपवासी पावे तृण बिढारासी. तेथो निजावया त्यासी मन नव्हे सर्वथा. तैसे त्या पतितासी लागले ध्यान श्री गुरूंसी. न जाया पुल्या मंदिरासे विप्र आपणा म्हणतसे. इतुके होता ते अवसरी आली त्यांची पुत्र नारी. म्हणो लागले अपस्मारी म्हणून आलो धावतो. जवळ येता स्त्रियेसी स्पर्शो नको म्हणे तिसी.
कोपे करोनी मारावयासी जात असे तोपतित दुःख करी ती भार्या दुरुनी नमे गुरुपाया पतिमाते सोडोनिया जातो आता काय करू कन्या पुत्र मज बहुत तया कोण पाळीत आम्हा सांडोनी जातो किमर्थ सांगा तयासी स्वामिया जरी न सांगाल स्वामी त्यासी त्यजीन प्राणपुत्रा सरसी येरवी आपणा ते कोण पोषे अनाथ मी स्वामिया ऐकोन तियेचे वचन गुरु बोलती हासोन त्या नरा ते बोलावून सांगताती परियेसा गुरु म्हणती पतिदासी जावे आपुल्या घरासी पुत्र कलत्र शोभता दोषी तू ते केवी गती होय या संसारी जन्मोनिया संतोष वावे इंद्रिया मग पावे धर्म काया तरी चतरे भवार्णव या कारणे पूर्वीच जाण न करावी आपण अंगना करोनितीसी त्यजिता जाणा महादोष बोलिजे सूर्य भूमी साक्षीसी तुवावरिले स्त्रियेसी तीस त्यागिता महादोषी तू ते गती नव्हे जाण गुरुवचन ऐकून विनवी तसे कर जोडून केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागुती श्री गुरुमनी विचारिती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्धका हाती अज्ञानत्व पावेल ऐसे मनी विचारूनी सांगती शिष्यासी बोलावोनी एका लुब्धका पाचारोनी आणा अति त्वरितेसी तया ग्रामी द्विज एको करी उदीम वाणिको तया ते पाचारिती ऐको तया पतिता सन्निधो श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेवोनी हस्तेसी स्नपन करी गा पतितासी होय आसक्त संसारी आज्ञा होता ब्राह्मण आला उदक घेऊन घालिता तयावरी तत्क्षण गेली विभूती धुबोनी विभूती धूता पतिताचे झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्री पुत्रांचे धावत गेला त्यांजवळी आलिंगोनी या पुत्रांशी भ्रांती म्हणे त्यासी का आलो या स्थळासी तुम्ही आला कमन कार्या ऐसे मनी विस्मय करीत निघो निघरा गेला पतित सांगे त्याला वृत्तांत विस्मय सर्व करिताती इतुके झाले कौतुक पहाती नगर लोक विस्मय करीती सकळिक म्हणती अभिनव काय झाले त्रिविक्रम भारती मुनी जो का होता श्री गुरु सन्निधानी उसतसे विनवुनी ऐका श्रुते परियेसा त्रिविक्रम म्हणे श्री गुरुसी होतो संदेह मानसी निरोप द्यावा कृपेसी विनंती एक अवधारा महापतित जातीहीन जाण तया ते दिधले दिव्य ज्ञान अंगधुतात क्षण गेले ज्ञान केवी त्याचे विस्तारोनी आम्हासे निरोपावे कृपेसी म्हणून लागला चरणांचे भावभक्ती करोनिया ऐसे पुत्र त्रिविक्रम यती श्री गुरु तया निरोपिती त्याचे अंगाची विभूती धुता गेले ज्ञान त्याचे ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य असे पावन साच होय ब्रह्म पूर्ण भस्म महिमा अपार गुरुवचन ऐकोनी विनवी तसे त्रिविक्रम मुनी देव गुरु शिरोमणी भस्म महिमा निरोपावा सिद्ध म्हणे शिष्यासी भस्म महिमा परियेसी गुरु सांगता विस्तारेसी एकचित्ते अवधारा म्हणून सरस्वती गंगाधर गुरु चरित्र विस्तारो ऐकता होय मनोहर सकळाभीष्टे साधती इति पुढील कथा पावन सांगे सिद्ध विस्तारोन महाराष्ट्र भाषे करून सांगे सरस्वती गुरुदास इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे कर्म विपाक कथन नाम अष्टाविंशोऽध्यायः शुभं भवतु शुभमस्तु श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु शुभं भवतु शुभमस्तु श्री सद्गुरु काका साई चरणारविंदार्पणमस्तु जय श्री काका साई राम।